सध्या भारतात निपा या व्हायरसमुळे रेड अलर्ट आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये याच्या 2 केसेस या कन्फर्म झालेल्या आहेत. निपा या व्हायरसचे इन्फेक्शन हे वटवाघळांपासून होतं. म्हणजेच वटवाघळांची जर का लघवी किंवा थुंकी याच्या संपर्कात आल्यामुळे याचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी निपाचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्या व्यक्तीच्या स्रावांच्या संपर्कात एखादी दुसरी व्यक्ती आली तर तिला निपाचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. निपाची सुरुवातीची लक्षणं ही व्हायरल फ्लूसारखी दिसतात. म्हणजेच ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे दिसून येतात. म्हणून कोणतीच लक्षणंही दुर्लक्षित करू नका. या व्हायरसचं वॅक्सिन सध्या अवेलेबल नाहीये. त्यामुळे प्रिकॉशन्स घेणं एवढंच आपण करू शकतो. तर याच्या प्रिकॉशन्समध्ये आपण काय करणार तर बेसिक हायजीन मेंटेन ठेवायचं, सतत हात स्वच्छ धुत राहणे, रस्त्यावर पडलेली किंवा अर्धवट खाल्लेली फळे खाऊ नका, रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नका, फळं किंवा भाज्या विकत घेताना त्यांना कुठे डाग लागलेला नाहीये ना हे तपासून पहा आणि अशी स्वच्छ फळं आणि भाज्या विकत घ्या, ती स्वच्छ करूनच खा. तुम्ही जर का नॉनव्हेज खात असाल तर ते पहिल्यांदा स्वच्छ करून आणि पूर्णपणे शिजवूनच खा. कारण वटवाघळांचे इन्फेक्शन हे आधी कोणत्याही प्राण्याला झालं तर त्या प्राण्यापासून देखील इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. या व्हायरसविषयी अवेअरनेस हा महत्त्वाचा आहे. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.